तर सत्वगुणसंपन्न व्हावं माणसाने आणि सत्वगुणसुद्धा खूप वाढवावेत स्वतःमधले. इथपर्यंत गुणांचं महत्त्व आणि गुणांचा समारोप झालेला आहे. आता काय आहे 41 मध्ये पुढे काही श्लोक की आपल्याला कळलं आता आपल्या स्वभावानुसार, म्हणजे जितके टक्के सत्वगुण आहे त्यानुसार त्याचं वर्ण आपण ठरवलेले आहेत. त्या वर्णांनुसार म्हणजे कमी जास्त असं काही नाही आहे, पण त्या वर्णांनुसार ती कर्तव्ये ठरलेली आहेत. त्यामुळे आपला जो स्वभाव आहे त्याच्यावर ते वर्ण अवलंबून आहेत आणि आपला स्वभाव तोच आपली कर्तव्य नियतकर्म यांचं नियोजन करतो. कारण आपल्या स्वभावाला अनुसरूनच आपल्याला कर्तव्य करता येईल ना. ज्याला अत्यंत कष्टाची सवय आणि तोच ते कष्ट करू शकतो, तो शेती नांगरू शकतो, त्याला म्हणायचं शेतकरी. पण ज्याला सवय नाही आहे तो महालातच राहू शकतो. मग अशा कॅटेगरीज आहेत. मग आता हे येतं कुठून? आपल्या गुणदोषांनुसार, म्हणजे आपल्या गुणांनुसार सत्वरजतमाचं किती टक्के प्रमाण आहे आपल्या अंगामध्ये. ब्राह्मण क्षत्रिय विंशा शूद्राणां च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः. ब्राह्मण क्षत्रिय विषाम आणि शूद्राणाम कर्माणी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची कर्म स्वभावप्रभवैर्गुणैः, स्वभावाप्रमाणे गुणांनी म्हणजे मूळ स्वभावानुसार ते जे गुण असतात त्याच्याप्रमाणे ती कर्म असतात. प्रविभक्तानी म्हणजे वाटून दिली जातात. हे सगळे जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जे आहेत त्यांची कर्तव्य ही कशी आहेत? त्यांचा जो मूळ स्वभाव आहे त्याच्या गुणानुसार ती आहेत. याच्या आधी आपण वेगवेगळे गुण कसे असतात, कसे काम करतात ते आपण पाहिलेलंच आहे, हो की नाही? आता ही कर्तव्य कर्म जी आहेत ती नुसतं इथे काय दिले ढोवळमानाने की ही जी कर्तव्य कर्म आहेत ही कर्तव्य कर्म कशावर अवलंबून आहेत? आपल्या स्वभावावर. स्वभाव कशावर अवलंबून आहे? आपल्या गुणांवर, कमी जास्त होणाऱ्या गुणांवर. कोणते गुण कमी होतात? मोठ्या प्रमाणावर कमी होतात ते सत्वगुण, कारण आपल्याला सुख जीवन हवं असतं. कोणते गुण वाढतात? तमोगुण वाढतात. इथे आपण लक्ष ठेवावं आणि त्याच्यावर कंट्रोल करावा. गुणांच्या कमी जास्त प्रमाणावर हे
आपली आंतरिक रचना अवलंबून असते, मनोरचना. आणि म्हणून मग ही जी कर्तव्य कर्म आहेत, नुसती कर्तव्य कर्म स्वभावावर अवलंबून नाहीत. तो स्वभाव जो आहे, म्हणजे ते जे गुण आहेत, ते गुण हे कशावर अवलंबून असतात? आपण समाजात कसे वावरतो, आपण समाजामध्ये कसे वावरतो, कसे बोलतो, आपल्या जगाशी येणारा संबंध जो आहे आणि समाजामधल्या आपल्या ज्या कृती आहेत त्यातून व्यक्त होणारा जो आंतरिक भाव आहे तो आंटी वो बहुत करकट है ना, बाद में बसेंगे. अभिव्यक्तीवर अवलंबून असतो माणसाच्या. माणूस कसा व्यक्त होतो त्याच्यावर अवलंबून आहे सगळं काही. माणसाची जशी जशी योग्यता असेल आणि बाह्य जगाशी जसे संबंध असतील याच्यावरून त्याची पुढची कर्म ही ठरवली जातात. कारण त्याच्यावरून मनोबुद्धीची गुणवत्ता कळते माणसाला. आणि म्हणून अशा रीतीने हे जे वर्ग तयार झालेले आहेत, वर्ग माहिती आहे तुम्हाला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे त्या गुणांच्या पर्सेंटेजवर अवलंबून आहेत. तर हे जे वर्ग आहेत, वर्ण आहेत, वर्ण म्हणा वर्ग म्हणा, तीच त्या वर्गानुसार कर्तव्य प्रत्येक मनुष्याला घालून दिलेली आहेत. इतके टक्के हे गुण आहेत म्हटल्यावर चार्ट बघायचा, कोणत्या वर्णात मोडतो हा, आणि त्यानुसार ठरलेली जी कर्तव्य आहेत ती त्याला नेमून द्यायची. आणि ती कर्तव्य पार पाडण्याने काय होतं, ती करून 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 त्याचं मन शांत होऊन स्वतःच्या मनावर कंट्रोल राहून त्याचा विकास होतो. आणि विकास हाच खरा महत्त्वाचा भाग आहे. आणि मग ह्याच्या निरीक्षणावरून ठरवलं जातं की तो कोणत्या वर्गात मोडतो. असं काही एकेकाला सात्विक, राजसिक, तामसिक नाव देऊन ठेवलेलं नाही आहे, काही लेबल लावलेलं नाही. काय होतं, कधी कधी माणसाचं जीवनात काहीतरी जास्तच प्रसंग ओढवतात, मग तो सात्विक मनुष्यसुद्धा तामसिक होऊ शकतो. कधी कधी असं होतं. पण याची गंमत ही आहे की सात्विक मनुष्य तामसिक झाला तर त्याला पुढे तामसिक कामं करावी लागतात. म्हणजे एक हास्यास्पद उदाहरण माझ्या मनात आलंय, ते देऊनच टाकते की सात्विक मनुष्य आहे, त्याच्या घरी नोकर चाकर काम करतात. तो जर तामसिक झाला तर हा सात्विक व्हावा, ह्याचं मन शांत व्हावं अशी परमेश्वराची इच्छा असते. मग काय होतं माहिती आहे, असंच काहीतरी कारणं काढून कोणत्या नोकराला अडचण आली, कोणत्या नोकराला गावाला जायचं आहे, कोणत्या नोकराला भांडायचं आहे, असं करून ही कामं शेवटी दुसरे नोकर मिळेपर्यंत याला करावी लागतात. म्हणजे आपलं आंतरिक वळण बदललं त्याप्रमाणे बाहेरची परिस्थिती निर्माण होते आणि आपल्याला मग त्या प्रकारची कामं करावी लागतात. असं हा श्लोक सांगतो.
आणि अगदी बरोबर सांगितलं आहे की माणसाच्या मूळ स्वभावानुसार नियतकर्म ठरतात. म्हणजेच माणसाचं मूळ स्वभाव म्हणजे काय, तर किती कोणकोणत्या गुणांचं किती टक्के प्रमाण आहे. आता हे कोणकोणत्या गुणांचं किती टक्के प्रमाण आहे ह्याच्यावरून वर्ण पाडलेत किंवा वर्ग पाडलेत. मग त्या कॅटेगरीत तो गेला म्हणजे ठरलं की इतके पर्सेंट आहे हा गुण, म्हणजे त्याला या कॅटेगरीत टाकायचं. मग तो वर्ण कोणता प्रकार आहे वर्णाचा, त्यानुसार ती ठरलेली जी त्या वर्णाची कर्म आहेत ती त्याला दिली जातात. मग त्याची अडचण न हो पण ती त्याला कर्म दिली जातात. आता 42वा श्लोक काय म्हणतोय, शमो दमस्तप शौचम क्षांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानम् आस्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्. शम म्हणजे काय, मनावर नियंत्रण. दम म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण. शौचम म्हणजे शुद्धता, शांती. आर्जव म्हणजे नम्रता. ज्ञानम विज्ञानम म्हणजे विशेष ज्ञान, चैतन्याचं ज्ञान. आस्तिक्यम ज्ञान आणि विज्ञान. आस्तिक्य म्हणजे ईश्वरावर श्रद्धा. आणि स्वभावजम ब्रह्मकर्म, स्वभावतः उत्पन्न जे ज्याच्यापासून झालो, स्वभावतः ज्याच्यापासून उत्पन्न झालो म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ज्याच्याप्रमाणे आपला स्वभाव असेल तीच कर्म माणसानी करावी. तेच सांगितलेले, फक्त थोडं काही हल्लंय. सत्वगुण प्रधान असल्यामुळे ब्राह्मणाची कर्तव्य कर्म तपशीलवार दिलेली आहेत. काय आहे ब्राह्मणाची कर्तव्य कर्म? पहिलं, बाहेर वावरायसाठी पहिलं म्हणजे मनाचा निग्रह केला पाहिजे त्यांनी, म्हणजे शम. दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह करावा.
आणि मोहापासून माणसांनी दूर राहावं. जो कठोर आचरण करतो, इंद्रियाचे उपभोग घेतो, चुकीच्या मार्गाने जातो, सगळी सुख उपभोगण्यासाठी तो आपली सगळी शक्ती खर्च करतो. हा कोण आहे सांगा बरं? शूद्र आहे. भोग घेणं म्हणजे शूद्रपणा आहे. ब्राह्मणाचं कर्तव्य काय आहे? नेहमी स्वच्छ राहणे, शुद्ध राहणे, आळशी सवयींचा त्याने त्याग केला पाहिजे. हयगय करू नये. आपले ना कोणची वेळ येऊ दे आपल्यावर इंद्रिय निग्रह आणि मनाचा निग्रह म्हणजे नियंत्रण, कंट्रोल हे वार आवश्यक आहे. तरच पुढे पुढे दर्जा जाऊ शकतो. पुन्हा पुन्हा मोह करून मोहात पडलो आपण तर तो दर्जा खालावतो. आणि आपल्या इंद्रिय मनबुद्धीला वळण देणं, कंट्रोल करून, त्रास सहन करून, याला म्हणतात तप. आणि असं तप करणं हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. आर्जवम म्हणजे काय? सरळ सरळ वागायचं आणि नम्रपणाने प्रार्थना करायची. आर्जवम.
जर आर्जवम केलं ना तर आपण कोणालाही भीत नाही, कारण सरळ 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 वागलेलो असतो. कशाही बरोबर तडजोड करावी लागत नाही आर्जव केला तर. आणि म्हणून शम दम तपाचरण, शौचम शांती, आर्जवम हे 6 गुण अंगी बाळगले तर, आणि ते सगळ्या व्यवहारांमध्ये वापरले तर ब्राह्मणाचं नियतकर्म हे ब्राह्मण अगदी सहज करू शकतो. मग पुढे हे सगळं ब्राह्मणाचे गुण सांगून झाल्यानंतर 43व्या श्लोकात क्षत्रियांची मग कर्तव्य काय असणार आहेत याबद्दल ते सांगतायत. क्षत्रिय हे कसे असतात? शूर असतात, हो की नाही? शूर असतात कारण ते रक्षण करतात ना, म्हणून. तेजस्वी असतात, धैर्यवान असतात, खंबीरपणा असतो त्यांच्यात, कौशल्य असतात वेगवेगळी, तत्पर असतात सगळं करायला. युद्धांमधून पळून जात नाहीत, सगळ्याला तोंड देण्याचा प्रयत्न करतात. क्षत्रियांची कर्तव्य काय? शौर्यं तेजो धृतिर्द्राक्षं युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्. शौर्य, तेज, धैर्य, खंबीरपणा, कौशल्य, युद्धात पळून न जाणं, औदार्य, उदारता, ईश्वर भाव मनामध्ये आणणं, अशी ही सगळी कर्म स्वभावतःच असतात.
हे सगळे जे गुण त्याच्या अंगात आहेत तो स्वभावतः क्षत्रिय असतो. काही नाही, फक्त ते गुण सांगितलेले आहेत. म्हणजे समाजामध्ये ही जी धारणा आहे की क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय असं असू शकत नाही. आणि या धारणेमुळे बहुतेक डॉक्टर जर वडील असतील तर त्यांना वाटतं मुलांनी डॉक्टर व्हावं, याच भावनेमुळे असेल ते, की असं समाजामध्ये मानतात की क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय, पण तो काय काम करतो आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, खरं तर याच्यावर अवलंबून आहे. ज्यांच्यात रजोगुणाचा प्रभाव जास्त आहे, क्षत्रियाला रजोगुण पाहिजे बरं का, तो क्षत्रिय असतो. एका क्षत्रियाचा पुत्र हा क्षत्रिय असा नाही आहे, चुकीचा अर्थ आहे तो. त्याच्या व्यक्तिमत्वानुसारच तो क्षत्रिय झाला तर क्षत्रिय. शौर्य, धैर्य, तेज, धृती, क्षत्रियाच्या संदर्भात हे धैर्य असणं जास्त आवश्यक आहे. आता जो युद्धातून पळून जातो किंवा घाबरतो, व्यवहार करताना व्यवहार हाताबाहेर गेला की तिथनं पळ काढतो, असा मनुष्य कधी क्षत्रिय होत नाही. औदार्य, औदार्य हा जो गुण दिला क्षत्रियाचा, औदार्य म्हणजे काय? उदारता. उदारता ही कशासाठी, कशातनं दिसते आपल्याला? काहीतरी दान केलं म्हणजे उदारता, नाही का?
आता काय आहे माहिती का, क्षत्रिय मनुष्य हा युद्ध करणारा किंवा रक्षण करणारा म्हणजे पुढे होणारा आहे तो, घाबरून मागे मागे राहणारा नाही आहे. मग पुढे होणारा जो असतो तो कसा असायला पाहिजे, तो कसा असायला पाहिजे, लीडर असायला पाहिजे ना, लीडर असायलाच पाहिजे तो. आणि म्हणून मग लीडरचे सगळे गुण त्याच्यात असायला हवेत. शौर्य, सामर्थ्य, सुसंगतता, कल्पकता, तत्परता, शत्रूसमोर धैर्य, औदार्य, ईशभाव असे 8 गुण ही क्षत्रियाची कर्तव्य आहेत. पाहिजे, सगळं पाहिजे. धाडस पाहिजे, हिंमत पाहिजे, आणि जो मुळातच रक्षण करता आहे त्यांनी मग हे सगळे गुण प्रयत्नशीलतेने आणावेत, कमी जास्त असतील तर. वैश्य आणि शूद्र यांची कर्तव्य काय आहेत ते आता 44व्या श्लोकात दिलेले. कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. कृषी म्हणजे शेती, गोरक्ष पशुपालन, वाणिज्य व्यापार, ही सगळी कोणाची आहेत? वैश्यकर्म स्वभावजम, वैश्यांची कर्तव्य आहेत, वैश्यांची कर्म आहेत. परिचर्यात्मकं कर्म, सेवा करणं, हे शूद्राचं लक्षण आहे. ही वैश्य आणि शूद्राची लक्षणं ते काय सांगतात, कशी आहेत? शेती, पशुपालन, व्यापार ही वैश्यांची लक्षणं आहेत. तर सेवा करणं हे शूद्राचं लक्षण आहे. प्रत्येकाला जर स्वतःचा स्वभाव आहे ना, त्याच्यातून ज्या ज्या कार्यक्षमतेने कार्य होईल त्याला ती कामं दिलेली आहेत आणि ती मग त्याच्याकडून होतातच, कारण वेगळं असं काही नाहीच आहे ना. या विश्वामध्ये कार्य करण्यासाठीच तर आपण जन्माला आलो.
आणि मग ती आपापल्या स्वभावानुसार जन्मोजन्मीच्या संस्कारांनुसार मग ती कर्म आपल्याला नेमून दिलेली आहेत. आणि मग ती आपल्याला केली पाहिजेत. यातूनच आपण शेवटी पूर्णावस्थेला पोचणार आहोत. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. सगळी माणसं काय कर्तव्याला वाहून घेतात. किती दमली, किती कामं झाली तरी ती त्या दिवसाची जी कर्तव्य कर्म आहेत, नियतकर्म, ती ते करतातच आणि त्याच्यात मग्न पण होतात. वाहून घेतलंय प्रत्येकाने, स्वतःच्या कर्तव्यांना वाहून घेतलंय. आणि मग हळूहळू आपले जर पूर्णपणे सात्विक गुण आपल्या अंगात उतरले तर आपण अनंत तत्वाशी हळूहळू जुळवून घेतो आपोआप. आणि मग उत्क्रांती सुरू होते आपली. आता आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं, म्हणजे आत्ता या झालेल्या 45व्या, की आपण जर आपल्या कर्माशी एकनिष्ठ राहिलं आणि त्या कर्माला आपण वाहून घेतलं, आधी सगळं छान ठरवलं त्याच्याबद्दल आणि त्या कर्माला आपण जर वाहून घेतलं तर मात्र अतिशय चांगले रिझल्ट येतात. तळमळ असते आपली. पण मग हे कधी आपण शिकणार? त्याच्यासाठी कंट्रोल हवा, नियंत्रण हवं. प्रत्येक मनुष्य पूर्णता प्राप्त करण्यासाठी कर्तव्य कर्म करत असतो. प्रत्येकाने या आपापल्या कर्मांना वाहूनच घेतलेले आहे. म्हणजे
आणि खरं म्हणजे काय असतं माहिती का, आपण कोणती कर्म करतो, आपल्या वासनांनी निर्धारित केलेली कर्म आपण करतो. त्यामुळे काय आहे, प्रत्येक मनुष्य स्वतःच्या कर्तव्याला वाहून घेतो. प्रत्येक मनुष्य स्वतःच्या कर्तव्याला वाहून घेतो आणि कर्तव्याला जर परिपूर्णपणे वाहून घेतलं तर आपण आपल्याला पूर्णत्व प्राप्त व्हायला हळूहळू सुरुवात होते. पूर्णत्वाकडे आपला कल जाऊ शकतो. इथे आता आपले 45 श्लोक झाले. त्याचे आधी आपण काय प्रश्न आहेत, काय चर्चा आहे ते पाहू. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.